विषयांसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यातला एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। गेली 2 वर्ष महाराष्ट्राच्या उद्योग विभागामार्फत जे काही उपक्रम राबवले जातात, जी काही इंडस्ट्री येते, जे काही आम्ही MOU करतो, त्याच्याबद्दल एक अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी ह्या 2 वर्षात विरोधकांकडून झालेला आहे। आणि या 2 वर्षामध्ये अनेक वेळा मी सांगितले की कुठचाही प्रकल्प महाराष्ट्रामधनं बाहेर जाण्याचा कधी प्रश्नच उद्भवलेला नाही। उलट केंद्र सरकारची ताकद ही PM टेक्सटाईल पार्क असेल, कोकणात होणारा लेदर पार्क असेल, जो BDP गेला म्हणून सांगितला तो BDP रायगडमध्ये होतोय तो असेल, किंवा या 2 वर्षामध्ये झालेली जवळजवळ 5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल, याच्यामुळेच महाराष्ट्र राज्य 3 वर्षानंतर सलग 2 वर्ष हे परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि विशेषतः कोकणाच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की काल दिघी पोर्टच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च करून डेव्हलपमेंट करून उद्योग शहर बनवण्याचा जो निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, त्याबद्दल कोकणाच्या वतीनं मी मनापासून केंद्र शासनाला धन्यवाद देतो। प्राथमिक इन्व्हेस्टमेंट जी आहे या संपूर्ण औद्योगिक शहरामध्ये ती 38,000 कोटीची आहे आणि 38,000 कोटीच्या या इन्व्हेस्टमेंटमुळं 1,14,000 हे रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। परंतु हे रोजगार उपलब्ध होत असताना हे प्रोजेक्ट बनेपर्यंत जे इनडायरेक्टली रोजगार मिळत असतात त्यांची संख्या देखील हजारामध्ये आहे। आणि केंद्र सरकार राज्य शासनाला उद्योग विभागामार्फत काय देत नाही अशा पद्धतीचा जो नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो, त्याला पुन्हा एकदा केंद्र शासनानं चपराक लगावलेली आहे। काही लोक विचारतात की केंद्र शासनाच्या बजेटमध्ये काय मिळालं। उद्या आपल्याच कोकणामध्ये पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचं भूमिपूजन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होतं आहे। देशातलं प्रथम क्रमांकाचं हे बंदर होणार आहे। सगळ्यात जास्त खोली असणारं हे बंदर आहे आणि त्याला 76,000 कोटी रुपये केंद्र शासन हे खर्च करतं आहे। त्याच्यामुळे याचा परिणाम देखील डायरेक्टली इनडायरेक्टली देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होणार आहे। देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये वाढ होणार आहे। महाराष्ट्राच्या आर्थिक म्हणजे गुंतवणुकीमध्ये वाढ होणार आहे आणि पर्यायानं पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या जिल्ह्यातल्या लोकांना देखील रोजगार उपलब्ध करून या सगळ्या प्रोजेक्टमधनं मिळणार आहे। त्याच्यामुळं काल दिघी पोर्टच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय हा कोकणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे। कारण दिघी पोर्टपासून नवं होणारे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचा अंतर देखील जवळ आहे। आपली रेल्वे कनेक्टिव्हिटी दिघी पोर्टपासून जवळ आहे, समुद्र तर जवळच आहे। आणि म्हणून या प्रोजेक्टमुळे म्हणजे पालघरचं वाढवण बंदर असेल किंवा दिघीचा प्रकल्प असेल, याच्यामुळे आर्थिक उन्नतीचा कायापालट या कोकणामध्ये व्हायला मदत होणार आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं येत्या 3 ते 4 दिवसामध्ये 10,000 कोटीच्या प्रकल्पाचा MOU करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या उद्योग विभागानं घेतलेला आहे। आणि नुसता MOU आम्ही करत नाही, तर रत्नागिरी तालुक्यातली 1,000 एकर जागा शेतकऱ्यांच्या संमतीनं त्या प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये या प्रकल्पाची घोषणा होईल, त्याचा MOU होईल आणि 1,000 एकर रत्नागिरी तालुक्यातली जागा आम्ही संबंधित कंपनीला हँडओव्हर करू। त्याच्यामुळे नुसता MOU करत नाही आहोत, तर 10,000 कोटीच्या प्रकल्पाला आपण जागा देखील देतोय। आज नव्यानं जे आपल्याला मेडिकल कॉलेज बांधायचं आहे त्याच्या जागेचं जे पाठीपुढं होतं ते देखील निर्णय घेतला आहे। चंपक मैदान जे 550 एकर जमीन आपल्याकडे आलेली आहे, त्यातली 20 एकर जमीन काल वैद्यकीय शिक्षण विभागाला द्यायचा माझ्या MIDCच्या प्रशासनानं निर्णय घेतला आहे। 200 कोटी रुपयाचं ट्रेनिंग सेंटर टाटाबरोबरचं त्या ठिकाणी होतं आहे, त्याचं देखील शुभारंभ परवा आम्ही केलेला आहे। त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओव्हरऑल उद्योग आणणं आणि उद्योगासाठी शैक्षणिक पात्रता असलेले गुणवंत विद्यार्थी तयार करणं हे मिशन घेऊन आम्ही जे कामाला लागलेलो होतो त्याला आम्हाला यश आलेलं आहे। हेच मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं होतं।